लोकमान्य टिळकांचं जेव्हा त्यांना त्या मंडाल्याच्या तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं. आता 36 तास डिफेंड केलं होतं त्यांनी. आणि ते झाल्यानंतर तो जो निर्णय दिला गेला तो सगळं अगदीच अन्यायपूर्वक वगैरे होता. सगळं ते जजचं कंपोजिशन पण त्यांनी बरोबर अशा प्रकारचं ठेवलं होतं की ज्यामुळे बहुमताने शेवटी जज काय निर्णय देतील तो पण अगोदरच यांनी आपल्या हातात ठेवला होता. असं सगळं जे जे काही वाईट प्रकार करायचे ते सगळे केले होते. आणि ते झाल्यानंतर जेव्हा त्यांना शिक्षा झाली आणि ते मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना न्यायचं, म्हणजे तुरुंगामध्ये न्यायचं त्यावेळेला ते गाडीत त्यांना बसवलं आणि 1 मिनिटाच्या आतमध्ये ते आडवे बाकावर पडून झोपून गेले. शेजारी असलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्याला असं वाटलं की बाहेर सगळा या माणसाच्या नावाने जय जयकार चाललेला आहे आणि हा झोपतो काय. म्हणून त्यांनी त्याला उठवलं, त्याला न राहून त्यांनी उठवलं आणि तुमच्या नावाने सगळीकडे जय जयकार चाललेला आहे आणि तुम्ही झोपता कसे. त्यावेळी मला जे काय करायचं होतं ते या गाडीमध्ये येण्याच्या अगोदर मी करून टाकलेलं होतं, त्यामुळे आता इथं मी काय करू शकतो म्हणून झोपलो. म्हणजे साधी गोष्ट नाही आहे अलिप्तपण. म्हणून ही गोष्ट यांच्या जीवनामध्ये हे सगळे गीतेवरती लिहिण्याचा हक्क आहे त्यांना. हक्क आहे म्हणजे अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे स्वतःच्या बिहेवियर मध्ये. त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याच्यासाठी म्हणून गुप्त पोलीस ठेवलेला होता. आणि गुप्त पोलीस ठेवलेला होता म्हणजे जिथं राहत होते लोकमान्य टिळक. तर एक दिवस काय झालं की त्याला सोडवायला एक जण यायचा त्याच्या जेवायच्या वेळेला आणि तो आलाच नाही. म्हणून हा जो गुप्त पोलीस होता तो म्हणजे आता भुक्त लागणारच ना, कोण गुप्त पोलीस असो काय वाटेल त्याचं. अस्वस्थ दिसला त्यांना टिळकांना म्हणून ते वरतून खाली आले, त्याच्याजवळ गेले. ते म्हणले मला माहिती आहे की तू माझ्यावरती लक्ष ठेवतो आहेस, पण तुला सोडवायला येणारा माणूस आलेला नाहीये. ते पण लक्ष नजर ठेवत होते, तो यांच्यावर लक्ष हे त्यांच्यावर लक्ष ठेवत होते. पण तुला सोडवायला तो माणूस आलेला नाहीये, तर तुला भूक लागली तर तू जा, पण मी तुला हे वचन देतो की तू येईपर्यंत मी इथनं हलणार नाही. आणि तो अक्षरशः टिळकांवर विश्वास ठेवून गेला आणि तो काही वेळेवर आला नाही परत. तर हे इतके अस्वस्थ झाले आणि शेवटी फेऱ्या मारत होते, मीटिंग लांबवत होते, थोडा वेळ मला लागतोय अजून म्हणून. असं करता 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 तो आला, त्याजवळ गेले. आता मी जातो म्हणले. किती उशीर आलास, माझी मीटिंग लांबली म्हणून. पण हा जो पर्सन टू पर्सन रिलेशन आहे की तो गुप्त पोलीस असेल, माझ्या विरोधात असेल, माझ्यावरती लक्ष ठेवून असेल, तरी देखील तो माणूस आहे, त्याला भूक लागू शकते आणि त्याच्यासाठी म्हणून त्याचं कुठंतरी कारण मी आहे आणि मी त्याचं निवारण केलं पाहिजे. हे सगळं समशत्रूच्या मित्रेच ज्यांच्या जीवनामध्ये होऊन गेलेले प्रसंग आहेत, त्यांनी ते घडवलेले नाहीत ते प्रसंग, पण प्रत्यक्ष होऊन गेले हे प्रसंग. अशा व्यक्ती ज्या परिपूर्ण अवस्थेला, त्यांच्या जीवनामध्ये परिपूर्ण अवस्था म्हणजे काय, सारखं ज्ञान घोकत राहायचं आणि बडबड करायचं ज्ञानाची, म्हणजे काय ती परिपूर्ण अवस्था असत नाही. प्रत्यक्ष ज्या वेळेला प्रसंग येतो आणि त्या प्रसंगामध्ये ती व्यक्ती कसं वागते त्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पण त्याची घडण ही पहिल्यांदा वैचारिक होत असते, दुसरी एक प्रकारचे घडण साधनेतनं होत असते. जशी जशी ती व्यक्ती आंतरिक ज्ञानाच्या पातळीवरती जायला लागते, भक्तीची खरी ओळख तिला त्या ठिकाणी होत असते की ईश्वराशी चित्त संलग्न करणे म्हणजे काय हो. या सर्व गोष्टी करता करता
भक्त ज्ञानी योगी यांची जी लक्षणं आहेत ते सारखेच होऊन जातात.